हॅलो हाय नमस्ते, मी आरती कदम तुमची मैत्रीण। आज तुम्हाला चिकन सुक्का आणि रस्सा, ते पण आमच्या कोकणी पद्धतीचा, आमच्या घरी जसा बनतो तसा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही प्लीज पुढील प्रमाणे करून बघा आणि छान लागतो तो, एकदा ट्राय करून बघा कसा आहे तो। पहिल्यांदा मी पाव किलो चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे। त्याला हळद मीठ आणि तिखट लावून घेतलं आहे। थोडंसं खोबरं घेतलं आहे सुक्कं, ते भाजून घेतलं तेलामध्ये चांगलं। कांदा कापून घेतले 2 मोठे, ते भाजलेत तेलामध्ये चांगलं। आणि आलं लसूण आणि लवंग दालचिनी आणि वेलची आणि काळी मिरी हे त्यामध्ये टाकलेलं आहे। अद्रक टाकला आहे 1 इंच, थोडे लसूण टाकले 1 पूर्ण गट्टा, आणि ते चांगलं मी तेलामध्ये तर फ्राय करून घेणार आहे। त्याच्यानंतर मी हा मसाला सगळा वाटून घेतला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। थंड केलं, असं गरम नाही वाटलेलं आहे, थोडं थंड केलं नंतर वाटलं। आणि आता तो बघा असा होतो वाटून, एकदम बारीक करायचा। मी आता रश्याची तयारी करते। रश्यासाठी कढीपत्ता टाकलाय, लसूण टाकलाय, तो चांगला तेलावर परतलाय। त्यात कांदा टाकून चांगला तो भाजून घ्यायचा। मग टोमॅटो टाकून पूर्ण ते मॅश होईपर्यंत हे करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। त्यात मी आता मीठ टाकलं आहे, हळद टाकली 1 चम्मच, 1 चम्मच, 1 नाही आम्हाला 3 चम्मच तरी चटणी लागते। चटणी म्हणजे ते लाल तिखट, आणि गरम मसाला टाकला। त्यानंतर चिकनचे सगळे पीस टाकले, त्यावर चांगलं परतलं। आणि आता झाकण ठेवून पाणी ठेवून वरती त्याला चांगलं शिजवून घेणार आहे। अशा प्रकारे ना ते वरचंच पाणी गरम असेल तेच टाकून ते शिजवत राहायचं, किंवा तुम्ही साईडला एखाद्या भांड्यात हे पण गरम पाणी करून टाकू शकता। आता हे बघू शकता चिकन थोडं शिजत आलेलं आहे माझं, तर मी त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी, हवा तेवढा रस्सा, तेवढं पाणी ओतून घेणार आहे। जेवढा आम्हाला रस्सा हवा आहे तेवढा मी पाणी घेतलेलं आहे। हे आम्ही घरामध्ये 4 माणसं आहेत, त्या हिशोबाने मी चिकन रस्सा आणि ग्रेव्ही करणार आहे। ग्रेव्ही म्हणजे सुक्का। आता मी एक भांडं ठेवलेलं आहे सुक्यासाठी, 1 पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात कढीपत्ता सेम जसं आमटीला जशी फोडणी दिलेली तशीच, थोडं लसूण ठेचलेलं, कांदा अर्धाच कांदा वापरलेला आहे मी, आमटीत पण आणि सुक्यामध्ये पण अर्धा कारण की मोठे कांदे होते। टोमॅटो 1 छोटा टाकलेला आहे, आणि ते चांगलं हलवून घेतलं आहे। त्याच्यात 1-1.5 चम्मच मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ टाकू शकता तुम्ही। हळद टाकलेली आहे 1 चम्मच, लाल तिखट मी सुक्यामध्ये 2 चम्मच टाकलेली आहे, आणि गरम मसाला टाकला आहे, आमचा घरगुती गरम मसाला आहे तो। आणि जे आपण वाटप केलं होतं ते मी 2 ते 3 चमचे ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, छोटा चम्मच। आणि त्याच्यामध्ये आता जे आपण अगोदर चिकन शिजवलेलं होतं ना रश्यासाठी, तेच गाळून घ्यायचं, म्हणजे वेगळं असं चिकन ह्याच्यामध्ये हे करायचं नाही, त्याच्यातलंच काढायचं रश्यामधलं आणि ह्या सुक्यामध्ये टाकायचं, सगळं गाळून घ्यायचं। कारण की आम्ही रस्सा कसा पितो आणि भातावर पण खातो तसा, त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीने आवडतं। तर आमच्या पद्धतीने करून बघा, छान वाटेल तुम्हाला खायला। आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला जरा ग्रेव्ही खायची सवय आहे, आम्हाला एकदम सुक्कं नाही आवडत, भाकरीबरोबर खाताना थोडं ग्रेव्ही लागते, म्हणून थोडं मी पाणी टाकलेलं आहे सुक्यासाठी। आणि ह्या आमटीमध्ये आता वरतून जो भाजलेला मसाला होता माझा वाटलेला, तो मी 2 चम्मच टाकलेला आहे, 2-3 चम्मच, आणि मग त्याला झाकण ठेवलं आहे उकळीला। आणि हा बघा सुक्का पण तयार झाला आहे आणि माझा रस्सा पण तयार झालेला आहे। आणि अशा प्रकारे मी ताटात वाढलेला आहे, तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे, आणि सुक्का पण छान झाला आहे।